जे आपल्या रेणुका ट्रॅव्हल्सच्या धार्मिक ट्रिप आहे ज्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्या खंड पडू देऊ नको. आणि मग आम्ही त्याला यश आलं. आणि मग आणि सांगायचं तात्पर्य असं की निमिष अरण्याचं जे ठिकाण निवडल्यानंतर रेणुका ट्रॅव्हल्सला जास्त घरोघरी किंवा जाण्याची वेळ आली नाही. साधारण 1 महिन्याच्या आतच आपले 600च्या पुढं सभासद झाले. त्याबद्दल रेणुका ट्रॅव्हल्सच्या वतीने आता या अधिक महिन्यामध्ये आपण आता सध्या जे निमिष अरण्याचं जे आपलं व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सध्या शरद कुलकर्णी जे आमचे मित्र आहे ते रोज एक अध्याय टाकताय. तो जरी वाचला आपण तरी आपल्याला अधिक महिन्याचं जे काही माहिती आहे ती पूर्णपणे ज्ञात होती. तर आम्ही आता मला वाटतं मानकर साहेब आम्ही सुकर चाललो होतो, कुलकर्ताई होत्या, येवळीकर काका होते, भाईराव साहेब होते. तर बरेचसे लोक ना माहिती आहे की आपल्याला त्यावेळेस आम्ही भागवत घेतलं होतं सुकरताला आणि खूप सुंदर ठिकाण होतं. आणि तितकंच थोडीच ठिकाण हे निमिष अरण्य. आणि जेवढे तुम्ही कथा पुराण आपण वाचतो महापुराण शिवमहापुराणे त्याच्यामध्ये निमिष अरण्याचे नंतर महाभारत या सर्व ठिकाणी ऋषी लोकांनी भरपूर तपश्चर्या केली. देवभूमी ह्या ज्या जागा या देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आता निमिष अरण्य हे सुद्धा त्यातलंच एक. आणि त्यामध्ये एक महत्वाचं चक्रतीर्थ नावाचं ठिकाण त्यामध्ये स्नान करणं त्याला प्रदक्षिणा घालणं आणि मग तिथे छोटे मोठे जे ठिकाण आहे त्याबद्दल तुम्हाला श्याम भाऊ सांगतील. ते सर्व करून आलेले आहेत. तिथली धर्मशाळा वगैरे आपली राहण्याची सोय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ते सांगतील. पण आपण अधिक महिन्याचा यामध्ये आपण चाललो होतो भागवत घ्यायचं की काय करायचं. पण जनरली भागवत सगळ्या लोकांचं झालेलं आहे. मग काहीतरी नवीन आणि शिवपुराण तितकंच महत्वाचं असल्यामुळं की त्याला म्हणलं यावेळेस मग आपण अधिक महिन्यामध्ये शिवमहापुराण ठेवू. आणि आपले नांदेडकर महाराज त्यांनी लगेच तिकडून आपल्याला होकार दिला. त्यांची वाणी अतिशय सुंदर आहे, उच्चार अतिशय स्पष्ट आहे. आणि आपण ज्यावेळेस त्यांचं ते हे ऐकतो कथा ऐकतो त्यावेळेस अजिबात माणूस बोर होत नाही. आम्ही आता याला होतो तर अतिशय तल्लीन होऊन माणूस ते. आणि त्यावेळेस ते 2 भागात घेत होते. म्हणजे सकाळी एक पर्व राहायचं दुपारी एक पर्व राहायचं. पण यावेळेस ते काय होतं दुपारी आपण जेवण केल्यानंतर लोक खूप मुलक्या घ्यायला लागले तिथं. मग आता यावेळेस काय केलं सकाळचं पर्व 1 तास वाढवलं आणि दुपारचं पर्व रद्द केलं. आणि शिवमहापुराण अतिशय श्रवणीय आहे. सर्व तुम्हाला कोणालाही त्या बाबतीत हे आपले जे नांदेडकर महाराज ते अजिबात गुन्हे ठेवत नाही, सुंदर कथा सांगतात. आणि आता जो रोजचा टाइम टेबल आपला जाण्याचा विषय किंवा तिथलं जे टाइम टेबल आहे त्यांचे श्याम भाऊ सांगतील. पण मी ज्या मेन सूचना आहे ज्या आम्हाला प्रत्येक वेळी जाणवतात त्या महत्वाच्या सूचना की आपल्याला नाशिकहून बसायचे. आता 2 ग्रुप या ठिकाणी तयार होणार आहे. एक ग्रुप नगरवरून नाशिकला येणार आहे आणि पुण्याचे 20-25 लोक आहे. तर पुण्यावरून डायरेक्ट आम्ही नाशिकला येणार. आणि आपल्या डबा जे रेल्वेचे आपले कोच या सगळ्या डबे त्याच्याविषयी आपल्याला सेपरेट आपल्या डब्यात किती लोक आहे, आपल्याला किती लोकांना त्या व्हायच्यात बसवायचे त्याप्रमाणे त्या डबे वाईज श्याम भाऊ एक ग्रुप लीडर नेमतील. त्या माणसाचं काम असं राहील की त्या वेळेमध्ये आपले सर्व लोक आणि सामान त्या डब्यात बसले पाहिजे. आणि सगळे एका डब्यात नसल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. आता महत्वाची सूचना अशी आहे की श्याम भाऊ पुढच्या तयारीला 5 तारखेला जाणार आहे. यावेळेस
ते आपल्या बरोबर नसणारे. आपल्या बरोबर पुणकर साहेब, गवळी सर, मी आणि आपण बाकीचे सर्वच लीडर आहे. प्रत्येकाने आपापलं सामान आणि डबे आपले लोक सगळे फक्त 5 मिनिटं मेहनत घ्यायची, नंतर प्रॉब्लेम नाही. रिझर्वेशन सर्वांना व्यवस्थित मिळालेले आहेत. येतानाचे रिझर्वेशन व्यवस्थित मिळालेले आहे. त्याबद्दल आपले जे काही मित्र आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ती व्यवस्था अतिशय चांगली झाली. आता विषय फक्त इथून जाताना रेल्वेमध्ये आपल्याला नाशिकला 11 वाजता, हा, तर त्यावेळेस रेल्वे पुण्या नगरहून किती लोक कुठून बसणार आणि पुण्यावरून नाशिकला जायला किती लोक, ही यादी श्यामभाऊ वाचून दाखवतील. पुढील सूचना मी श्यामभाऊंना सांगण्यास विनंती करतो. सर्वांबरोबर प्रभावी व्यक्तिमत्व आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे जोशी मॅडम 7 तारखेला. त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका. त्या सगळ्यांना बसवल्याशिवाय ते गाडीत बसणार नाही. नमस्कार सर्वांना. घरमध्ये जिंदगी आली. तर आता आपण आज सर्वजण नैमिषारण्य येथे शिव महापुराण हा जो आपला 9 तारीख ते 15 तारीख असा आपण जो शिव महापुराण कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दल आपण माहितीसाठी सर्वजण आपण इथं जमलेलो आहोत. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की नैमिषारण्यच आपण का ठेवलं, कारण तिथे नैमिषारण्य हे उत्तर प्रदेश सीतापूर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे आणि गोमती नदीच्या काठावर. तिथे श्रीकृष्णाचं चक्र पडलेलं असल्यामुळं त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. तिथे 33 कोटी देवता आणि 88 सहस्त्र ऋषींचा वास असतो. आता मी तिथे जाऊन आलेलो आहे. असं खेडेगाव आहे परंतु पवित्र तीर्थभूमी म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये मार्कंडेय पुराणामध्ये सहस्त्र ऋषींची जी तपोभूमी आहे म्हणून या क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे. वरानुसार या ठिकाणी भगवंतांनी महापरिक्रमी राक्षस दुर्जय व त्याच्या आसुरी सेनेचा नैमिषात काही क्षणात संहार केला म्हणून याचं नाव नैमिषारण्य असं पडले. महर्षी शौनकांच्या मनामध्ये दीर्घकाळापर्यंत ज्ञान सत्र करण्याची इच्छा होती. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना मनोमोहित चक्र दिले आणि सांगितले की हे चक्र चालवत राहा. ज्या ठिकाणी या चक्राची बाहेरचं कड पडेल त्या स्थळाला पवित्र समज. हे चक्र घेऊन शौनक ऋषी हजारो ऋषींचं भ्रमण करत असताना गोमती नदीच्या तीरावर एका तपोवनात आले व तिथे त्या चक्राची निमी पडली म्हणून या स्थळाला नैमिषारण्य म्हणून संबोधले जाते. नैमिषारण्यात व्यास मुनींनी 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे लिहिली. सुतांनी शौनक ऋषींना या तीर्थावर 18 पुराणे सांगितलेली आहेत. श्रीमद भागवत या पुराणाची रचना याच पवित्र तीर्थक्षेत्री झालेली आहे. सत्यनारायण व्रताचा आरंभ नैमिषारण्यातच झालेला आहे. नैमिषारण्य महर्षी दधी ऋषींनी वृत्तासुराचा नाश करण्यासाठी व समाज कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देवराज इंद्र याला आपल्या अस्थी सुपूर्द केल्या. त्यापासून वज नावाने अस्त्र बनविले गेले ज्याने शेवटी वृत्तासुराचा वध केला. या तीर्थक्षेत्री श्रीरामाने आपला अश्वमेध यज्ञ पूर्ण केला. या तीर्थक्षेत्री श्रीरामाची आपल्या मुलांबरोबर लवकर भेट झाली होती. रावण वध करून त्या तीर्थक्षेत्री श्रीरामाने ब्रह्म हत्या निवारण करण्यासाठी कुंड स्नान केले. रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक व श्रीरामाची भेट या तीर्थक्षेत्री झाली होती. 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असून येथे नैमिषारण्याची देवता म्हणून ललिता देवीची पूजा केली जाते. या ठिकाणी केलेले प्रत्येक कर्म फलश्रुत होते.
याच्यामध्ये आपण अधिक महिन्यातच हा कार्यक्रम ठेवला होता. अधिक महिन्याचं फळ जास्त मिळतं म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये हा कार्यक्रम नैमिषारण्यामध्येच ठेवूया. पहिला कार्यक्रम कुरोफरला ठेवला होता. त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम आपण शुक्रवारला ठेवला होता दुसऱ्या अधिक महिन्यात, आणि तिसऱ्या अधिक महिन्यात आपण हा नैमिषारण्यामध्ये ठेवू. सलग 3 वर्ष आपले 3 वेळेस हा कार्यक्रम होणार आहे. तर यामध्ये बरेच भाविकांनी नैमिषारण्यच पाहिजे असा आग्रह धरला होता. म्हणून मी नैमिषारण्य हे ठिकाण जाऊन सर्वे करून आलो आणि बलराम धर्मशाळा म्हणून प्रसिद्ध आहे तिथं, आणि चक्रतीर्थ फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे तुम्हाला तिथं स्नान करण्याची पण संधी रोज मिळणार. त्याच्यानंतर नैमिषारण्याचं जे बलराम धर्मशाळा जी आहे याच्यामध्ये जो हॉल घेतलेला आहे आपण तो पूर्ण एसी आणि खुर्च्या वगैरे बसायला आहे सगळं व्यवस्थितशीर. आणि काही नॉन एसी रूम लागतात, काही ना एसी रूम लागतात. तिथं पण ती सुविधा आहे. आणि वर त्या ठिकाणी माकडे खूप आहेत, परंतु सगळ्या धर्मशाळेला त्यांनी जाळी लावलेली, त्याच्यामुळं आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही. म्हणजे मी जवळजवळ 30-35 धर्मशाळा बघितल्या, त्याच्यातली मला फक्त ही एक आवडली. म्हणून ही बलराम धर्मशाळा आपण घेतलेली आहे. आता नैमिषारण्यामध्ये कंटिन्यू भागवत चालू असतात वर्षभर, आणि अधिक महिन्यामध्ये फक्त 4 भागवत होतात. त्याच्यातला आपला जो हा आहे हा शेवटचा 9 ते 15 जून ही तारीख आपल्याला मिळेल. कारण मधल्या पहिल्या तारखा घेतल्या, कोणाची चावं येणार, कोणाचं काय, कोणाला कपडे, कोणाला सोनं, कोणाला काय, हे सगळ्या गोष्टी होऊन जातात. म्हणून आपला हा शेवटचा महिना, शेवटचा आठवडा हा घेतला आपण. तर याच्यामध्ये इकडचा जो उन्हाळा आहे तो 29 जून पर्यंत असतो. म्हणून आपण सगळ्या ठिकाणी एसी बसेसची व्यवस्था केलेली. आता आपण ही जी आपल्याला मोठं आव्हान होतं की 2 महिने फक्त तिकीट आधी मिळतं, आता फक्त 2 महिने. आणि हे तिकीट काढायचे कसे, हा फार मोठा प्रॉब्लेम होता. कारण हा जो पिरियड आहे हा गर्दीचा पिरियड आहे. आणि याच्यामध्ये माझे मित्र श्री अनिरुद्ध फुलकर यांनी फार मोलाची साथ दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला जी इथून नाशिक रोड ते डायरेक्ट आईसबाग म्हणजे लखनौ, आणि लखनौहून आपण नैमिषारण्यात जाणार. परत आपली 9 तारखेला शोभायात्रा जी नियमाप्रमाणे आहे ती शोभायात्रा पण 5 तारखेला मी जाणार. त्याच्यामुळे जे किराणा सामान वगैरे हे सगळ्या गोष्टीची तयारी करायला आम्ही आमचा स्टाफ आणि आम्ही बरोबर चाललेलो. तुम्हाला तुमच्या डब्यातला कोण माणूस आहे ते तुम्हाला तुमच्या ग्रुपवर हे सगळं तुम्हाला कळवलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जे आता पिवळे ह्याचे दिलेले आहे गळ्यातलं, हे जाताना घालायचं नाही, रेल्वेत घालायचं नाही. तुम्हाला तिथं अयोध्येला जाण्याच्या वेळेस कॅब देण्यात येणार आहे, ती कॅब सुद्धा अयोध्येला जायच्या वेळेसच घालायची. कारण जाताना तुम्हाला टीसी लोक मग हे ग्रुपचे लोक मग त्रास देतात, म्हणून रेल्वेमध्ये ते हे अजिबात घालायचं नाही. जेव्हा आपली त्या दिवशी भागवत चालू होईल म्हणजे शिवपुराण चालू होईल त्या दिवशी हे सगळ्यांनी ते घालायचं.
आता आपल्याला जातानाच तिकीट मिळालेलं आहे 12,534. कोणती गाडी ती? पुष्पक एक्सप्रेस. त्याची तिकीट मिळालेले आहे आणि त्यांनी इतकं सहकार्य केलं की जवळजवळ 80% लोकांना लोअर बर्थ मिळाले, जाताना पण आणि येताना पण. तिकडून येताना तर तिकीटच मिळत नव्हते आपल्याला, परंतु आपण आता तिथून नैमिषारण्याहून प्रयागराजला येणार 310 किलोमीटर आणि तिथून आपला पुढचा प्रवास वाया अहमदनगर मार्गे पुन्हा. जे पुण्याचे जे भाविक आहेत हे डायरेक्ट पुण्याला उतरते आणि जे नगरचे आहेत ते नगरला उतरते. फक्त आपल्याला तिथला जो प्रवास आहे गाडी नियमानुसार ती 1:30 वाजता आहे, म्हणून आपण तिथून 4 ला निघणार. 16 तारखेला पहाटे 4 वाजता, म्हणजे आपण बरोबर टाइमशीर तिथे येतो. आणि आपण जाणार आहे 14 तारखेला अयोध्येला जाणार आहे. कारण प्रत्येक वेळेस काय तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन ठिकाणी जाणार नाही, म्हणून आपण 2 एसी बस केलेले आहेत. तिथूनच पहिल्या 2 तास आपण भाग घेणार कोचिंग करून शिवपुरांचा आणि त्याच्यानंतर जेवण करून 10-11 वाजता आपण निघणार. म्हणजे 2 वाजेपर्यंत तिथं पोहोचून 5 वाजेपर्यंत सगळे दर्शन वगैरे घेऊन 5-6 ला निघून 9:30 वाजता आपण परत जेवायला नैमिषारण्य येणार आहे. याचा खर्च वेगळा राहणार. तिथला रिक्षा खर्च आणि बसेसचा खर्च हा अंदाजे 1,000 रुपये प्रत्येकी. गाडी एसी असल्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. मी पुष्कळ म्हणलं होतं की नॉन एसी इतके पैसे, एसी इतके पैसे, परंतु प्रत्येक ठिकाणी आपण आता काही माझा पण त्याच्यामध्ये भाग पाहिजे, म्हणून प्रत्येक वेळेस मग मी काही त्या गोष्टीचे बसा. तर त्याप्रमाणे एसी बस केलेले आहे सगळे आपण आणि प्रत्येकी 1,000 रुपये जाऊन येऊ. तिथल्या रिक्षाच तो वेगळा द्यावा लागतो. त्याच्यानंतर अयोध्येमध्ये 2 वाजेपर्यंत मंदिर बंद असतं, म्हणून आपण इकडून जेवण करून आपण 2-2:30 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो. म्हणजे आपल्याला दर्शन घेऊन हनुमानगडी, शरयू नदी सगळे दर्शन घेऊन आपण परत 5-5:30 पर्यंत तिकडे निघणार. म्हणजे आपल्या संध्याकाळचं जेवण आपल्याला जागेवर. आता इथून निघताना आपण पहिल्यांदा 4 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसला यायला पाहिजे. आगरकर मळ्यातले जे लोक आहेत ते आगरकर मळ्यातच गाडी रात्री तिथं मुक्कामाला येणार. आणि जे ऑफिसचे जे लोक आहेत, कारण अंदाजे गाडी 11:40 नाशिकवर सकाळी, तर तुम्हाला 5 वाजता 5:30 वाजता इथून राईट टाइम निघलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 9-9:30 पर्यंत तिथे पोहोचता. उद्या रस्त्यात गाडीचं टायर पंक्चर झालं, हे झालं तर कोणी मदत करत नाही, म्हणून आपलं 2 तास नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आपण सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे. एवढी कळकळीची विनंती. आता जशी मीटिंगला 11 वाजता बोलवले सगळे 12:30 वाजेपर्यंत आले, तसं रेल्वे तुमच्याकरता थांबणार नाही. इथं थोडं इकडे तिकडे चालणार, पण रेल्वे थांबणार नाही तुमच्याकरता. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. जे पुण्याचे जे लोक आहेत त्यांना पण पुण्याची गाडी वेगळी केलेली आपण. कुठे ती पुण्यातूनच निघणारे बाळासाहेब तुमच्याशी संपर्क साधतील. तर तिकडून निघणारे काय निघणारे सगळं तुम्हाला ग्रुपवर पण टाकण्यात. तर याप्रमाणे सगळ्यांनी नियोजन हे फार महत्वाची गोष्ट आहे. आता सगळ्यांनी आपल्या येण्याची गरज आहे का? आम्ही नाशिक रोड राहतो. नंतर शंका विचारतो मी तुम्हाला. तर त्याप्रमाणे सगळ्यांनी
वेळेवर निघणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने दागिने वगैरे बरोबर ओरिजिनल घ्यायचे नाही. त्याच्यानंतर तिथं जे ग्रुप आहे आपले 2-2 जण मिळून काहीतरी 4 जण मिळून अशी सोय राहण्याची केलेली. आणि ही धर्मशाळा आहे त्याच्यामुळं, आणि एक धार्मिक ठिकाणी, हे काही काश्मीरची ट्रिप नाहीये त्याच्यामुळे इकडे 19-20 होणारच आहे. कारण तिथे त्यांना वेळच नाही. कंटिन्यू भागवत. तरी मी 2 दिवस आधी जाण्यामुळं सगळी स्वच्छता वगैरे हे प्रयत्न करणार. त्याच्यामुळं कोणी भांडण तंटा वगैरे या धार्मिक कृत्यामध्ये असे कृत्य करू नये अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. त्याच्यानंतर तुम्हाला 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता आणि 2 टाइम चहा हे वेळेवर तुम्हाला देण्यात येईल. तिथं तुम्हाला रूम मध्ये कोणीही बोलवायला येणार नाही. तुम्हाला ज्या याच्यावर जे दिलेले आहे त्याच्यावर चहाचा टायमिंग, जेवणाचा टायमिंग, रात्रीच्या जेवणाचा टायमिंग हे सगळे व्यवस्थित तिथे दिलेले. त्याच्यानंतर आपल्या इथे कुस्ती मंडळातल्या जवळजवळ 7-8 लेडीज आपल्या बरोबर तिथं आहे. ज्यांना हरिपाठ रोज म्हणायचा, तर त्याप्रमाणे त्या हरिपाठचा टायमिंग तुम्हाला तिथं देण्यात येईल. ते ऐच्छिक आहे, बळजबरी नाही. पण ज्यांना गरज आहे, ज्यांना आवड आहे, त्यांनी हरिपाठाला थांबण्याची विनंती करतो तुम्हाला. कारण आपण चाललोय तीर्थक्षेत्र. त्याच्यामुळं आपल्याला जितका तुम्ही हे करणार त्याप्रमाणे तुम्हाला जास्त फळ मिळणार. अधिकम जास्त फळ. त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं. आता जोशी मॅडम तुम्हाला सांगतील काय, कोणाला 1 जणाला दान द्या, कोणाला 2 जणाला द्या, कोणाला 100 जणाला द्या, हे तुमची इच्छा. अधिक महिन्यामध्ये दान करायचं असतं, अन्नदान करायचं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता एवढे हे झाल्यानंतर सगळ्यांना माहितीच. तर ते तुम्ही ठरवायचं. तर सगळ्यांना माझे घरचे भाविक सगळे म्हणून मी त्यांच्याशी तसंच वागणार. जसं मी तर खंडेराव साहेबांशी बोललो, तुझी साहेबांशी बोललो ना, ते म्हणतील मग आमच्या शिकाय तुम्ही माणसं पाहूनच बोलता. आता एवढ्या लोकांमध्ये थोडं इकडे तिकडे होणारच. तर त्याप्रमाणे सगळ्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना, आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं. कारण मला आवड आहे या गोष्टीची, याच्यात त्रास आहे. पण मला माझ्या मिसेसला, आमच्या बंधूला शिकवली सांगणं हे आवड आहे आम्हाला याची, त्रास काढण्याची. त्रासातून तो आम्हाला आनंद देतो. नाही तर आता पुढं कोण नाही, मिशारण्य पुढं, अहिल्यानगर पुढं तिकीट काढायची कसे, तिकीट घ्यायची कसे, कसं घ्यायचे, काय करायचं, आज सगळं नियोजनाचा. तरी सगळ्यांना सांगतो तुम्हाला विनंती की तुम्ही ह्या गोष्टी अतिशय पाळल्या पाहिजे. आणि आपल्याला जेवढं जास्त पुण्य कमवता येईल त्या ठिकाणी जाऊन, तिथे जवळजवळ 15 ते 16 मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार. संध्याकाळी तुम्हाला 9 ते 1 कार्यक्रम ठेवलेला आपला. शुक्रदाची गुरुजी होते आपले जयंत महाराज नांदेडकर, अतिशय चांगले आहेत ते. सध्या ते संभाजीनगर मध्ये राहतात. आता त्यांचा कार्यक्रम नाशिकला चालू आहे एका ठिकाणी. आणि त्यांनी ते फार आपल्याला म्हणजे संगीतमय कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाला मजा येते. तुम्ही जितकं व्यवस्थित कार्यक्रमाला शोभा आणली, काही कटकट न करता वगैरे शांततेने ऐकलं तर काही प्रॉब्लेम नाही. शुक्रदाचा सुद्धा कार्यक्रम आमचा एकदम छान झाला. आणि छान ठिकाण म्हणजे हॉल चांगला, महत्वाची गोष्ट जिथं आपल्याला ऐकायचं आहे तो हॉल खूप सुंदर आहे. आणि पूर्ण धर्मशाळाच घेतली.
त्याच्यामुळं कोणाला म्हणायला नको इकडे जा तिकडे जा तिकडे. हे माझे भाविक आहे, त्यांचं जास्तीत जास्त कल्याण हो, त्यांच्या ज्या काय मनातल्या इच्छा पूर्ण हो अशी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो. आणि जे सांगितले नियमाप्रमाणे ते तुम्ही सगळ्यांनी तिथं वागावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आता तर जवळजवळ माझ्या याच्यात तर 50% लोक 60% लोक जुनीच, तो प्रॉब्लेम नाही काय. पण जे लोक नवीन पाणी घेत, जे लोक नवीन आहे, जे भाविक नवीन आहे, त्यांना कळतरी म्हणून सांग. एक तुम्हाला जे रूम कोणा त्याचे तुम्हाला सांगायचे, एक कुलूप आपण बरोबर घ्यायचं दरवाजाला लावण्यासाठी, तिथं कुलूप मिळत नाही. आणि त्याच्यानंतर ऑल आउट मच्छर दोघांनी समजून घ्यायचे की कोणीतरी गुड नाईट ऑल आउट किंवा गुड नाईट हे दोन्हीपैकी एक जणांनी ठरवून घ्यायचं. तर त्याप्रमाणे सगळ्यांनी तुम्ही नियोजन करावं आणि कार्यक्रमाला जास्तीत जास्त रंगती याप्रमाणे आपण काम करावं. सांगितल्याप्रमाणे 5 वाजता गाडी इथून ऑफिसवरून निघेल बस. चारला बोलवायचं पण 5 वाजता राहिल्या गाडी निघली पाहिजे. त्याच्यानंतर आपण नेहमीचे आपलं आईबागला उतरल्यानंतर तिथं पण तुम्हाला गाड्या घ्यायला येतील. त्याच्यावर त्या गाडी बरोबर मी येणार आहे तुम्हाला घ्यायला, स्वागत करायला तुमचं. आणि त्या गाड्याबरोबर आपण आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान आपल्याला रूम मिळणार आहे. तोपर्यंत आपण हॉलमध्ये थोडं सहकार्य करू त्यांना, कारण कंटिन्यू भागवत येते ते 4 आठवडे 4 भागवत. अधिक महिन्याचा आपल्याला पाहिजे होता, अधिक महिन्याच्या नंतरचा मला नको होता, म्हणून मी तर त्यांना सांगितलं आम्ही 2 वाजेपर्यंत ऍडजस्ट करू. पण त्याच्या आधी राजस्थानचा भागवत आपण ज्यावेळेस सुरू त्यावेळेस तिथला राजस्थानचा भागवत चालू आहे. तर त्याप्रमाणे आपण तिथं तुम्हाला घ्यायला येणार. तिथून पुढं आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार. कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर 8 तारखेला आपला मुक्कामाची, 9 तारखेला आपली सकाळी शोभायात्रा किती वाजता आहे ते तुम्हाला 8 तारखेला संध्याकाळी सांगण्यात. पुढं जीप आणि फटाके तुम्ही सगळ्यांनी पिवळी साडी वापरायची, लेडीजनी पिवळी साडी. पुरुषांना तसं काही प्रॉब्लेम नाही, पांढरे कपडे वापरा, कोणतं सूट घाला, काही घाला, तसं काही नाही. पण यांना तुम्हाला कळशी वगैरे ती त्याची आहे शोभायात्रेची, ते कळशी तिथं भरपूर आहे, ते म्हटले घरून आणण्याची काही गरज नाही, ते सगळं तिकडे घ्यायचं, नारळ वगैरे का असं. तर ह्याप्रमाणे नियोजन करून सगळ्यांनी आपल्याला शोभायात्रेची मजा वाढवायची आणि आपल्याला पुण्य फळ कमवायचंय. तर शोभायात्रा ही आपली ग्रंथदिंडी असते तशी, त्याप्रमाणे आपल्याला शोभायात्रा काढायची. त्याच्यानंतर आपला कार्यक्रम 9 तारखेला चालू होणार. आता बरोबर काय घ्यायचं काय नाही ते जोशी मॅडम आपल्याला 2 शब्द सांगतील, मग मी परत नंतर तुमच्याशी बोलू. नमस्कार. आपले रेल्वेचे सर्वांचे बुकिंग कन्फर्मेशन पूर्ण आहे. त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपल्याला निघायचंय 7 तारखेला, त्या दिवशी सकाळी सगळ्यांनी पहाटे 4 वाजता जे ऑफिसला येणारे असतील त्यांनी ऑफिसलाच यायचंय, कारण की आपल्याला डिक्कीत सामान ठेवायचं असतं. दुसरी गोष्ट, आगरकर मळ्यासाठी गाडी गौरी सर घेऊन येतील आणि ती येईल मग ऑफिसला. मग दोन्ही गाड्या बरोबर नाशिककडे निघतील. नाशिक रोड वरून 11:40 आपल्याला गाडी आहे. तर ती ऐशबाग, नाशिक रोड ते ऐशबागला आपल्याला उतरायचंय दुसऱ्या दिवशी 8 तारखेला. आणि रेल्वेमध्ये जो डबा आहे दोन्ही वेळेचा तो तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. पाण्याची बाटली तसेच आधार कार्ड महत्वाचं आहे. आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि स्वतःची औषधं ती मात्र विसरू नका आणि वेळेवर घ्या सगळ्यांनी. आधार कार्ड नाही, ओरिजिनल छोट पॉकेट
तुम्ही तर करून 50 रुपयात ते करून घ्या. नंतर नैमिषारण्य अंथरूण पांघरून घेण्याची आवश्यकता नाहीये, पण एखादी शाल असू द्या, 3 टायर एसीचा प्रवास असला की शालीची गरज लागेल तिथं. नंतर तिथे पोहोचल्यावर नैमिषारण्यामध्ये एक वेळेस नाश्ता, 2 वेळेस चहा आणि 2 वेळेस जेवणाची व्यवस्था केली जाईल. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी काय प्रोग्राम आहे तो आदल्या दिवशी काका तुम्हाला शिवपुराण संपल्यावर दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम सांगत जातील. काकांना विचारल्याशिवाय कोणी कुठेही जायचं नाहीये, काकांची परवानगी घेतल्याशिवाय. त्याचप्रमाणे टॉर्च, शाल, दोरी, बॅगला लावायला छोटं कुलूप, साखळी पण बरोबर आणा. राहण्याची व्यवस्था 2 व्यक्ती 4 व्यक्ती अशी केलेली आहे ग्रुप धरून. नंतर समजा यात्रेस रद्द झालं तुमचं किंवा यात्रा अर्धवट राहिली आणि काही कारणास्तव तुम्हाला परत परतावं लागलं तर तुम्ही जी रक्कम भरलेली आहे ती परत मिळणार नाही. नैमिषारण्यातून आपण 16 तारखेला पहाटे 4 वाजता बसने प्रयागराजकडे आपण आगमन करू आणि नंतर दुपारी 1 वाजता दानापूर एक्सप्रेस याने अहिल्यानगर पुन्हा असा आपला प्रवास होईल. अहिल्यानगरहून रेल्वे स्टेशन वरून घरी जाण्याची जबाबदारी तुमची असेल. त्याचप्रमाणे मी आता ग्रुप करणार आहे व्हॉट्सअपला, त्याच्यामध्ये प्रत्येक डब्यात एक जबाबदार व्यक्ती असेल, तिला मी कोण कुठे बसलाय सीट पोझिशन देणार आहे. त्याप्रमाणे त्या 7-8 व्यक्ती तशा त्यांच्याजवळ तो कागद असेल आणि मग तेवढ्या ग्रुपची जबाबदारी त्यांची असेल. तर त्यांना सगळ्यांना सहकार्य करा. काही अडचण असेल तर फोनवरून विचारत जा. धन्यवाद. आपल्याला पूजेसाठी कलश तिथे मिळणार आहे. बाकीचं पूजेचा डबा माहितीच आहे, हळद, कुंकू, अक्षदा, कापूर, वाटी. नंतर काही अधिकाच्या वाती मिळत असेल तर बघा नगरमध्ये 33 जोड असतात. नंतर वाण म्हणजे 33 बत्तासे, एखादी कोरी ताटली छोटीशी तुम्ही एका व्यक्तीला लावू शकता. नंतर ते दीपदान नसतं का 5-5 रुपयाचे पत्रे तांब्याचे, त्याच्यावर फुलवात लावू शकतात. नदी सोडायला वाती घेऊ शकतात. मग तुम्ही वाण एका व्यक्तीला, 5 व्यक्तीला, 11 व्यक्तींना तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. तिथे ठेवायला नारळ, मी गुरुजींना काल विचारलं की नारळ लागेल का, तर ते म्हणाले हो नारळ ठेवावा लागतो प्रसादाचा. तर आपापला नारळ ओळखता येईल असं ठेवा. ते तिथेच घे नारळ, कशाला इथून ओझं. महादेवाची पिंड घ्यायची गरज नाही, तिथे वाळूचा महादेव करण्यात येईल. अधिकाच्या वाणाबद्दल अजून काही विचारायचं आहे का कोणाला? हा आपल्याला प्रसादाचं कलश तिथे मिळणार आहे. कधीची वेळ 9 ते 1 आहे, कारण शुक्रवारला पाहिला आपण 2 वाजता जेवण झाल्यानंतर गुरुजींचं लक्ष जायचं नेमकं कोण कोण झोपलेले. मग त्याच्यामुळं आता जो कार्यक्रम ठेवलेला आहे 9 ते 1 ठेवले आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळच वेळ. फक्त जास्त लांब जायचं असेल तर मला सांगून जायचं. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता 23 तारीख मंदिर आहे, काही तिथे ई रिक्षा भरपूर मिळतात. 4-4 जण एका रिक्षेमध्ये जायचं, जास्त 6-6 जण बसण्याचा आग्रह धरू नका, कारण ती रिक्षा लगेच पलटी होतो. एकाच रिक्षात नाही 2-2 रिक्षा करा तुम्ही. सांगितलेलं आहे 14 तारखेला जरी अमावस्या असली अयोध्येला जायला तर आपण यात्रेत आहे, त्याच्यामुळे मनात कोणी काय आलो नाही. अमावस्या आहे आज, पर्व काळ असतो वसंत इकडे तर हा पर्व काळ असतो अधिक महिन्यामध्ये. तर तुम्ही कोणी मनामध्ये किंतु करून तो आणू नये. आपल्याला अयोध्येचं म्हणजे रामाचं पण दर्शनाचा लाभ होईल म्हणून ही आयडिया दिलेली की सगळ्यांना पण अयोध्येचं दर्शन होईल. आपण इतके लांब चाललेलो आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला 9 तारखेला काय काय आपल्याला शिवपुराण महात्म्या आदी शिवलिंगाची उत्पत्ती महात्म्य शिवलिंग पूजन विधी. 10 तारखेला देवश्री नारद मुनी मोह कुबेराचे पूर्वजन्म चरित्र सत्यदेवी कथा सती जन्म शिव सती विवाह. 11 तारखेला देवी पार्वतीचा जन्म नारद पार्वती संवाद पार्वतीची तपस्या श्री शिव पार्वती विवाह सोहळा. 12 तारखेला श्री कार्तिक स्वामी जन्म बाललीला तारकासूर कथा तारकासूर वध श्री गणेश जन्म श्री गणेश विवाह. 13 तारखेला भगवान श्री शंकर यांच्या हस्ते त्रिसुरा वध जालंधर कथा जालंधर वध शंकरचूड वध तुलसी देवीचा पातिव्रत्य भंग 12 राक्षसावर कृपा. 14 तारखेला भगवान श्री शंकराच्या विविध अवतार कथा द्वादश ज्योतिर्लिंग महात्मा. आणि 15 तारखेला आपली कथेची सांगता आहे. तर याप्रमाणे आपण सगळं कार्यक्रमाचं नियोजन सगळं व्यवस्थित केलेलं आहे. ज्यांनी कथेच्या वेळेस जे भागवत ऐकतात किंवा शिवमहापुराण कथा ऐकतात त्याच आसनाचा वापर करायचा शेवटच्या पर्यंत. म्हणजे जी खुर्ची तुम्ही पहिल्या दिवशी घेतलेली ती शेवटपर्यंत तीच खुर्ची त्याच खुर्चीवर बसायचं आहे. जागा बदलायच्या नाही. त्याच्यामुळे आसन बदलायचं नाही. आता बऱ्याच ठिकाणी जवळजवळ म्हणजे मुलुंड नाशिक औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर पुणे आता हे पंढरपूर आले असे बऱ्याच विविध भागातून आपले भाविक आलेले आहेत. त्यामुळं आपल्या कार्यक्रमाची जी आहे ते 115 ते 120 झालेली आहे. आपण 150 भाविक धरले होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं पाहायला लागल्यामुळं मी जास्त फिरू शकलो नाही. पण जे आहे त्याच्यात आपण समाधानी राहणार आहोत सगळे. आणि जितका कार्यक्रम जेवढा चांगला होईल हे बघायचं आपण. त्याच्यानंतर तुम्ही जे काही जे मेजर आजार असतील काही त्यांनी त्या फाईल बरोबर घ्यायच्या. तुम्हाला बोलवणं हे एका ठिकाणी जात असल्यामुळं आपल्याला काही शिट्टी वाजवायची गरज नाही. परंतु तुम्ही औषधं घेणं ही तुमची जबाबदारी. आता कोणाला काही जर ह्याविषयी शंका विचारायची असेल तर उभं राहून तुम्ही विचारा मला. मग मी त्याचं काय असेल ते तुम्हाला सांगतो. काही शंका आहे का पालवे साहेब? काही नाही ना? ओम नमः शिवाय. सर्वांना एक विनंती अशी आहे की आपण जे काही लगेच घेतो लगेचच्या बाबतीत सर्वांनी थोडस सतर्क राहून आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच लगेच घ्यावं. कारण रेल्वे काही जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबत नाही. तर ते चढ उतर करायला आपल्याला त्रास होतो. आपल्या वयाचा विचार केला तर आपल्याची ती धावपळ होणं शक्य नसतं. म्हणून जेवढं आवश्यक लगेज आहे तेवढं लगेज सर्वांनी घ्यावं. हा एक महत्वाचा भाग. येताना आणि जाताना गेल्यानंतर तिकडे काही जास्त विनाकारण खरेदी करू नये. कारण सगळ्या गोष्टी नगरमध्ये मिळतात, आपल्याजवळ सगळ्या मिळतात. त्याच्यामुळं जास्त वाढू नये. माझी बायको जास्त घेतली म्हणून या वेळेला कॅन्सल. तर तो एक भाग. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये आपण जे रेल्वेने प्रवास करणार आहोत सर्वजण सकाळी या ठिकाणावर निघण्याची जी वेळ आहे 4:45 4:30 आपल्याला दिलेली आहे. तर ज्या बस आहेत ज्या बस एकाच बरोबर दोन्ही बस निघणार आहे. 2 बस आहे ना भाऊ? हा, दोन्ही बस एकाच वेळी निघणार आहे. एक बस केडगाव आगरकरमाळा अशी येणार आहे. तिकडून जी मंडळी बसणारे आहेत त्यांनी एका ठिकाणी म्हणजे आता या आजी म्हटल्या की आम्ही पुढे स्वीट कॉर्नरच्या तिथं काहीतरी थांबू. तर आगरकरमाळ्यामध्ये जे काही 13, 14, 15 लोक आहेत त्यांनी स्वीट कॉर्नर जवळ येऊन ठीक 4 वाजता थांबायचे. कारण आपल्याला लगेच गाडी टाकणं हे करणं ते करणं याला वेळ जातो आणि आपण 5 वाजण्यापूर्वी आपली गाडी आपल्या नियोजित ठिकाणावरून निघाली पाहिजे. ही काळजी सगळ्यांनी घ्यायची तरच आपल्याला रेल्वेच्या टायमिंग पर्यंत आपण पोहोचू शकणार. कारण रेल्वेचं टाइम आपल्यासाठी थांबणार नाही. त्या टायमिंग पूर्वी 1-2 तास अगोदर आपण प्लॅटफॉर्मवर जाणं गरजेचं आहे.
तिथे येणाऱ्या अडचणी काय असतील त्यासाठी वेळ आपल्याला आवश्यक आहे. म्हणून आपण व्यवस्थित वेळेवर सगळ्यांनी निघण्याची तसदी घ्यायची. त्यानंतर रेल्वेमध्ये बसताना रेल्वे थोडा वेळच थांबते, म्हणून आपापलं लगेज घेऊन बरोबर आपापल्या डब्यात बसायचे. जरी आपल्या डब्यात बसायला आपल्याला जमलं नाही, त्या दरवाजाला जास्त गर्दी असते तर दुसऱ्या दरवाजातून डब्यात आत घुसणं महत्वाचं आहे. नंतर आपलं सीट आपण शोधू, त्याची काळजी करू नका. तुम्हाला जरी नाही सापडलं तरी आम्ही तुम्हाला तुमचं सीट शोधून देऊ आणि तुमच्या जागेवर नेऊन बसू. फक्त आपलं लगेज आणि आपण स्वतः डब्यात आत जाणं हे महत्वाचा भाग आहे. नंतर रेल्वेत जो प्रवास आहे आपला, त्यासाठी आपल्याला आपला जो डबा असेल तो डबा मात्र घ्यायचा आहे. रेल्वेतला डबा सगळ्यांनी घ्यायचा आहे, म्हणजे सकाळचा असेल संध्याकाळचा असेल तो डबा दोन्ही टायमाचा आपण घ्यायचा आहे. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साधारण 7, 7:30, 8 ला आपण त्या ठिकाणी उतरणार आहोत. त्यामुळं जे आपलं खाण्यापिण्याचं जे साहित्य आहे ते घ्यावं असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त काही जर कोणाला काही शंका असेल तर निश्चित विचारायचं. परत ही सोय केली जाईल. परत येतानाची नाही काळजी, जातानाचा मेन प्रॉब्लेम आहे. जाताना श्याम भाऊ आपल्या बरोबर नाही, त्याच्यामुळं कुठलीही व्यवस्था नाही. खाण्यापिण्याची व्यवस्था आपली आपल्याला करावायची आहे. कळलं? येताना तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल. ओके. याच्या व्यतिरिक्त काही शंका आहे का? बोला ना. ते जे लोकांना कांदा लसूण चालत नाही त्यांची वेगळी व्यवस्था करण्यात येईल. त्यांनी नावं द्यायचे. त्यांनी नावं द्यायचे मला किंवा गवळी कांदा लसूण जे काही ज्यांना चालत नाही त्यांनी एक आपले नाव आमच्याकडे आणून द्या, मग त्या संख्येनुसार आम्ही त्यांची भाजी सेपरेट करतो. ओके. अहो नाही, पत्रकार संवाद. सगळ्यात महत्वाची सूचना आहे, रेल्वे स्टेशनला आपण बसनी पोहोचल्यानंतर बस पासून तर आपल्या प्लॅटफॉर्म पर्यंत आपलं जे काही लगेज आहे, आपल्या वयाचा विचार केला तर ते उचलणं जर शक्य नसेल तर तुमच्या ग्रुपनुसार तुमचे 4 जण 10 जणांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपनी काय करायचं, त्या ठिकाणी एक गाडा ठरवायचा, तो हमाल ठरवायचा आणि त्याला आपल्या डब्यापर्यंत पोहोचवायची त्याला सोय करायला सांगायचं. आणि त्याचे काय जे चार्जेस आहेत ते आपण आपले पेड करायचे. हे लक्षात ठेवा, नाही तर स्वतः नुसतं वळत बसाल तर तुम्हाला ते गोष्टी शक्य होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लगेच साठी हमाल वगैरे लगेच करायचं आणि सामान एकदम कमीत कमी घ्या, म्हणजे प्रॉब्लेम हा येत नाही. हे लक्षात ठेवा, कमीत कमी सामान. कारण आपला 8-10 दिवसाचा प्रोग्राम आहे. आपले 2 दिवस प्रवासात येतानाचे 2 दिवस 4 दिवस गेले, त्या ठिकाणी राहिले 6 दिवस 6-7 दिवस. 6-7 दिवसासाठी किती कपडे लागतात त्यानुसार घ्या. जास्त कपडे विनाकारण घेऊ नका, लगेज वाढवू नका, म्हणजे आपल्याला रेल्वेमध्ये प्रॉब्लेम येत नाही. आणि बॅगा घेताना आटोपशीर घ्या. आटोपशीर म्हणजे कसं की आता आम्ही आतापर्यंत पाहिलं कोणाची बॅग एवढी, कोणाची एवढी, कोणाची एवढी. त्याच्यामुळं काय होतंय माहिती का, प्रॉब्लेम असा येतो की त्या बॅगा आपल्याला ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा गाडीत लावणं सुद्धा अवघड होत. पिवळी साडी कंपल्सरी. आणि पिवळी साडी मात्र कंपल्सरी घ्या. कमी सामान. मग आम्ही त्याच्यामुळे पिवळी साडी असं काही म्हणू नका महिलांनी, कृपया. दुसऱ्या 2 साड्या कमी घ्या पण पिवळी साडी घ्या, ती 2 दिवस वापरा. ओके. म्हणजे तो परत कुठं नाही एक कोड केला असता, परंतु आता काय काकांच्या थोडी धावपळ होती आणि त्यांच्या पायामुळे त्यांना साथ दिली नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम तो आहे. नाहीतर आपण मागच्या वेळेला आपण केलं होतं, कारण काय आलं त्यांची अडचण आणि बाकीचं थोड्याशा अडचणीमुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या नाही तर आपणच आणल्या असते त्या. तो काही विषय नाही. मागच्या वेळेला आपण पैसे गोळा करून आणलेच होते सुकताना, बरोबर आहे की हे केलं असतं, परंतु त्यांचं थोडस अडचणी शारीरिक प्रॉब्लेम त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण तुम्ही निश्चित आणा. ओके.
बगर जेवण चालत करायचं नाही असतं तर. आणि ते जर म्हटले बा नाही आम्हाला जेवणच हा, लागणार हा, आहे हा. तरी त्यांनी सांगायचं की नाही आम्ही जेवण करू आम्ही काही एकादशी पकडणार नाही परंतु मॅक्झिमम आपण एकादशी पकडणार आहोत एवढं तुम्हाला सांगून ठेवू सोमवार जर आला ना ज्या असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी हे आवर्जून सांगायचं की उद्या माझा उपवास आहे त्यांना पण नियोजन करायचं. हा मग बरोबर आहे ना नाही नियोजनाला आपली सगळी तयारी असते परंतु खिचडी करण्यासाठी जर साबुदाणा भिजवायचा असेल तर त्याला आधी काय 2-4 तास तर त्याला लागतील ना ऐन वेळेला साबुदाणा टाकून तो भिजणार नाही म्हणून तो आदल्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी दुसऱ्या दिवसाच्या उपवासाची कल्पना द्यायची बाकी काही नाही बाकी अडचण नाही बाकी अजून कोणाची काही शंका ओके धन्यवाद नाही हरिपाठाचं एक त्याची गाडी गेली ना आपण काय. नमस्कार, मी सुनीता राम विद्यासागर. मी रेणुका ट्रॅव्हल्स बरोबर भरपूर ट्रिपा केलेल्या आहेत. आता मी थोडीशी उशीर आले की अधिक महिना असल्यामुळे माझी लेक जावे आले होते. दोंडेवान होतं त्यांची निघायची गडबड असल्यामुळे मी थोडीशी उशीर आले. तर आपण आता माईक चालू नाही चालू आहे ना. चालू आहे जवळ झालं. चालू आहे चालू तर आपण अधिक महिन्यामध्ये सगळं जोशी मॅडमने सांगितले की अधिक महिन्यात दान धर्म हे जास्त करतात. दीपदान करतात. तुम्हाला अनारसे दान करायचे अनारसे दान करू शकता बत्तासे दान करू शकता म्हैसूर पाक असतो जेवढं जाळीचं असतं तेवढं साधारण आपण दान करतो. मग तुम्ही एकाला करा 4 जणांना करा सगळ्यांना करू शकता. आणि दुसरं म्हणजे आपण तिथं आपल्याला वेळ आहे आणि आपण अधिक महिन्यात जातोय तर नामस्मरणाचं जास्त महत्व आहे. तर आपण ज्यांची इच्छा असेल तर हरिपाठ सगळ्या जणी घेत जाऊ जेंट्स लेडीज सगळे घेऊ आणि भजन पण करणार आहोत. 1 तासभर एक आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला संध्याकाळी कोणता वेळ देतात ते बघू आणि तासभर आपण सगळेजण मिळून भजन करत जाऊ हरिपाठ घेऊ. आणखी कुणाला काही असेल तर त्यांची पण इच्छा त्याच्यात आपण आनंद घेऊ सगळा. हे भक्तिमय वातावरण आपल्याला तयार करायचंय आणि तिथं ओम नमः शिवायचा जप तर होणारच आहे आणि आपण सगळेजण मिळून आणखी भक्तिमय वातावरण करू आणि आनंद स्वतः घेऊ आणि सगळ्यांना देऊ. धन्यवाद.